व्हाईट प्रायमर घेतलेला आहे आपण 4 लिटर आणि त्याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉस 50% प्लस हे एक औषध एक 250 ml आहे, पण आपल्याला 4 लिटरमध्ये फक्त एक 100 ml टाकायचं आहे. 250 ml आहे तर 100 ml आपण टाकूयात. प्रायमर आहे आणि आपल्याला आंब्याला पेस्टिंग करायची आहे त्याची, जशी की ही केली आहे आपण. हे अशा प्रकारे आंब्याला फंगस लागू शकतं. तुम्ही पाहू शकता खोडाला दोन्ही साईडनी फंगस आहे. तर हे टाळण्यासाठी प्रायमर मारायचा आंब्याला. कोणत्याही कंपनीचा प्रायमर मारला तरी चालेल. नमस्कार मित्रांनो, हा आपला आंब्याचा बाग आहे. आपल्या बागेला 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत. हा पाहू शकता एवढा मोठा आंबा जळाला आहे, वाळला आहे. एक पाहू शकता. हा लहानपणापासून एवढं सांभाळ करायचं आणि असं झाल्यावर ठीक आहे. हा एक जळाला. 3, 4, 5 एवढाले मोठाले झाडं वाळलेत अक्षरशः. यावर्षी ऊन खूप होतं, टेम्परेचर आणि पाणी कमी याच्यामुळं पण झालं असेल. तर मेन मुद्दा, आपण आज आंब्याला प्रायमर लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये औषध पण टाकलं आहे, मिक्स केलं. तर अशा प्रकारे प्रायमर लावलं आहे आपण. पाहू शकता प्रत्येक खोडाला प्रायमर आहे. खूप छान असं प्रायमर लागलेलं आहे. प्रायमर लावण्याचा एक फायदा आहे, आपण जो चुना ते लावतो तो पावसामुळे निघून जातो. आता प्रायमर लावल्यामुळे प्रायमर 1-2 वर्ष टेन्शन नाही, खोडकीड लागणार नाही आंब्याला. याच कारणामुळे आपण आंब्याच्या खोडाला प्रायमर लावून घेतलेला आहे. असं छान प्रायमर आहे, पाहू शकता. प्रायमर लावल्यामुळे डिंक्या रोग हा कमी प्रमाणात येत होतो किंवा येत सुद्धा नाही. झाडं कशामुळे वाळले असतील ते पण कळवा.